नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आलू मेथीची सुकी भाजी तुम्ही खूप वेळा बनवली असाल आणि खाल्ली असाल। तुम्ही कधी आलू मेथीची ग्रेव्हीवाली रस्सेवाली आलू भाजी खाल्लेली आहे का? तर आज मी तुम्हाला एकदम वेगळी आणि नवीन पद्धत सांगणार आहे आलू मेथीची भाजी बनवायची। या पद्धतीने जर भाजी बनवली तर खूप जास्त टेस्टी तयार होईल आणि खायलाही अजिबात कडवट लागणार नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। तर सर्वात आधी इथे मी एक पेंडी मेथीची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर याला 1-2 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने मेथी चांगली अशी धुवून घेणार आहोत। आणि पाणी घेत असताना मी मेथीची काय केलेली आहे तर मेथीची जी देठ आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि पाणीच घेतलेली आहेत। पानांचा वापर केला तर भाजी टेस्टी होते, देठ अजिबात घेऊ नका। आणि मेथीला स्वच्छ धुतल्यानंतर तिला लगेच कट करायचं नाही, थोडा वेळ पाणी निथळून द्यायचं आहे किंवा एखाद्या कापडावरती आपल्याला मेथी पसरून घ्यायची आहे। तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि याला असं क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। याच्याबरोबरच फोडणीसाठी आपल्याला 1 कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि 2 टोमॅटो घ्यायचे आहेत। तर इथे माझ्याकडे मोठ्या साईजचे 2 टोमॅटे नव्हते, त्यामुळे मी 1 मोठा आणि 2 बारीक असे एकूण 3 टोमॅटो घेतलेली आहेत। तर आपल्याला इथे 2च टोमॅटो लागणार आहेत। आता कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल चांगलं असं गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले फुलायला लागले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हाय फ्लेमवरती 40 सेकंद कांद्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आता आपण बटाटे घालायचे आहेत। कांद्याला जास्तही ब्राऊन अजिबात करायचं नाही, हलकंसं त्याला परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत। आणि आता यामध्ये बटाटा घातलेला आहे तो हलकासा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। सोबत यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत। इतर कोणतंच तिखट आपण यामध्ये घालणार नाही आहोत। अर्धा चमचा इथे आपण लाल काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं असं परतवून घेऊयात। बटाट्याला मसाल्यासोबत तेलामध्ये चांगलं असं परतवून घेऊयात आणि झाकण लावून आपल्याला बटाटा चांगला शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। बटाटा शिजतो आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। अर्धा इंचापेक्षा कमी आलं घ्यायचं आहे, आलं जास्त घेऊ नका नाहीतर भाजी कडवट होते। अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत। अर्धा चमचा इथे आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि 5 ते 7 काजू घ्यायचे आहेत। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाणी न घालता या मिश्रणाची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण झाकण ओपन करून बघूया। बटाटा इथे आपल्याला चेक करायचा आहे चांगला शिजला आहे की नाही। तर बटाटा चांगला असा शिजलेला आहे। याला तळापासून चांगलं असं हलवून घेऊयात आणि ही पेस्ट जी आहे ती यामध्ये घालायची आहे आणि याला हलकंसं आपण परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत आणि ते पाणी यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करूया, वरून झाकण लावून 7 ते 8 मिनिटं बटाट्याला चांगलं शिजवून घेऊयात। आता मेथी सुद्धा चांगली नितळली होती, तिला मी असं बारीक असं चिरून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं आहे।
तुपाबरोबर मेथी परतल्यामुळे खूप चांगली अशी टेस्ट येते आणि मेथीचा जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. मोठ्या आचेवरती आपणाला 2 ते 3 मिनिटं मेथीला चांगलं असं परतायचं आहे. खूप जास्तही परतायचं नाही. मेथीतलं पाणी पूर्णपणे सुकलं गेलं पाहिजे इथपर्यंत आपणाला मेथी परतून घ्यायची आहे. खूप जास्त परतल्यामुळे त्याची चव पूर्णपणे निघून जाते. तर तुम्ही ते बघू शकता मेथीतलं पाणी पूर्णपणे असं सुकलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाटाही चांगला असा शिजला गेलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. एकदा याला तळातून चांगलं असं हलवून घेऊयात. आता काय करायचं आहे तर त्यामध्ये आपण जी तुपामध्ये परतलेली मेथी आहे ती घालायची आहे. आणि ग्रेव्हीमध्ये पाणी कमीच घाला. ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी आपल्याला घट्ट बनवायची आहे, त्यामुळे टेस्ट चांगली येते. ती पूर्ण ग्रेव्ही भाजीला चांगली अशी कोट झाली पाहिजे. आता हे छान असं मिक्स करून यावरती आपण आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. आणि भाजी तुम्हाला बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवायची आहे. बटाटा अजिबात कच्चा राहिला नसला पाहिजे याची काळजी घ्या. त्यामुळे बटाटा एकदा चेक करा. तर इथे आपली आलू मेथीची ही भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा आणि एकदम जबरदस्त अशी होते. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.